राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि आता पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यामध्ये हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की जालन्याला अतुल सावे सोडून दुसरा पालकमंत्री मिळावा। का अशी मागणी करताय तुम्ही? खरं तर मागचा आमचा अनुभव आहे। महायुतीच्या सरकारमध्ये सन्माननीय शिंदे साहेबांनी उठाव केला आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही मित्रपक्ष म्हणून सरकार आलं। नंतर अजितदादा राष्ट्रवादी हे आमच्या सोबत आलं। त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लगतच्याच जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री अतुल सावे साहेब यांना पालकमंत्री पद दिलं होतं। आम्हाला आनंद झाला की लगतचे आम्हाला न्याय देतील। त्यांचे वडील सन्माननीय मोर्चेवर सावे साहेब आम्ही त्यांचे सर्व कार्यकर्ते हे आम्हाला न्याय देतील। आम्ही निवेदन घेऊन त्यांच्याकडे गेलो की आम्ही डीपीटीसीचे मेंबर, मी स्वतः जिल्हा नियोजन सदस्य आहे, पंडितदादा भुतेकर जिल्हा नियोजन समिती सदस्य, आमचे बाबासाहेब इंगळे साहेब आहे। आम्ही स्वतः सर्व शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी त्यांच्याकडे गेलो, परंतु त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, न्याय तर दिलाच नाही। बाकीचे जिल्ह्यातले विषय पालकत्व त्यांनी स्वीकारल्यानंतर या जिल्ह्यामध्ये काही जर घटना घडली तर पालकमंत्र्यांनी तिथं जावं लागतं। बावणे पांगरी मंडळामध्ये भयानक अतिवृष्टी झाली, 2 वेळेस झाली। इथं रामनगरला अतिवृष्टी झाली, मंठ्यामध्ये अतिवृष्टी झाली, घनसावंगीला झाली। इथं अतिवृष्टी झाल्यानंतर याचा साहजिक रोष आमच्या मित्र पक्षाचा पदाधिकाऱ्यावर आला। पालकमंत्र्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा कुठंच प्रामाणिकपणे असा प्रयत्न केलेला नाही। सत्याचा जो वाटा आहे, जे सूत्र ठरले होते वरच्या लेवलला, त्यातला सत्याचा जो वाटा आमच्या मित्र पक्षाला दिला पाहिजे। त्यांचे विकास कामं त्यांच्या गावामध्ये, आमच्याही ग्रामपंचायत आहे, शिवसेनेच्या ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतीला निधी देण्यासाठी आम्ही गेलो तर निधी तर दिला नाही, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले। त्याच्यामुळे आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे की अतुल सावे साहेबांना जालना जिल्ह्याला पालकमंत्री पुन्हा करू नये, आणि जर पुन्हा पालकमंत्री केलं तर पुन्हा हेच वाद होतील। आणि आमचा जो मित्र राज्यामध्ये तिन्ही नेत्यांनी जे ठरवलेलं आहे की मित्रपक्ष म्हणून येणाऱ्या निवडणुकीला समोर जायचं, याच्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून सावे साहेब सोडून कोणी दिलं तरी आम्हाला चालेल। दादा, अतुल सावे काही काळ आपले जालन्याचे पालकमंत्री होते, तुमचा अनुभव काय आहे आणि मित्रपक्षाला न्याय देत नाही का सावे साहेब? साहजिकच आता आमचे सहकारी घुगे या ठिकाणी बोलले, त्यांनी मागे जे कृत्य केलं की युती धर्म पाळला नाही, आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही त्यावेळेस सीएम शिंदे साहेब होते, त्यांनी पत्र दिलं की असा निधी तुम्ही खाली वाटप करा पदाधिकाऱ्याला, म्हणजे ज्या पक्षात जे वर ठरलं होतं, जे टक्केवारी हिशोबाने 40, 20, 60 ते त्यांनी पाळलेलं नाही। मी तर त्यांना याच्या पुढे बोललो होतो, सावे साहेब अरे तुमच्या वडिलांसोबत आम्ही काम केले, ज्येष्ठ कार्यकर्ते आम्ही, आणि तुम्ही जर धर्म पाळीत नसणं बरोबर नाही। त्याच्यामुळे त्यांना विरोध आहे। मागच्या काळात आपण पाहिलं तर तुम्ही शिवसेना असेल आणि भाजपच्या अतुल सावे यांच्यामध्ये काही प्रमाणात वाद झालेला होता, तो वाद टाळण्यासाठी वरिष्ठांनी हा निर्णय घेणं योग्य वाटतं का? घेतलाच पाहिजे, वरिष्ठ याचा नक्कीच दखल घेतील आणि पालकमंत्री सगळ्याच आमची भूमिका आहे, दुसरं कोणी चालणार आम्हाला, तर त्यांना देऊ नये। विष्णू बोधिकला भाऊ, अतुल सावे काही काळ पालकमंत्री होते, तुमचा शिवसेना म्हणून कसा अनुभव? खरोखर मित्रपक्षांना न्याय देत नाही का, आणि आता अतुल सावे पालकमंत्री का नको? साहेब काय माहितीये का, गेल्या वेळेस ते पालकमंत्री होते, आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी त्यांना निवेदन घेऊन गेलो, जिल्हा प्रमुख साहेब, संपर्क प्रमुख, आमच्या 5-50 पदाधिकारी गेलो, ते आमच्यावर तर आमचं निवेदन घेणं सोडून द्या, त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले। म्हणजे आम्ही त्यांना काही करायला लागलो होतो का? गुन्हे दाखल केले आणि निधी वाटप मध्ये मित्र पक्षाला सोबत घेतच नाही, ते ऐकतच नाही, पहिली गोष्ट येतच नाही जालन्याला। त्याच्यासाठी आम्हाला भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस कोणी पण पालकमंत्री दिला तरी आम्ही त्यांचं स्वागत करू, पण अतुल सावे साहेब इथं आले तर अजून वाद होते, त्यासाठी ते आम्हाला जालन्याला नाही पाहिजे। दादा, तुम्हाला भाजपचा पालकमंत्री नकोय की अतुल सावे नको? अतुल सावे, भाजप हे आमची युती आहे ना, भाजप चालतं ना, पंकज ताई दिली चालत, बोर्डीकर ताई दिली चालत, भाजप चालतो ना, आमची युती आहे ना, त्या विषय नाही। खरं तर हे शिवसेना शिंदे गटाचे सगळे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख आहे, सहसंपर्क प्रमुख देखील आहेत। भाजपचा पालकमंत्री आम्हाला चालेल, मात्र अतुल सावे पालकमंत्री नको, येणाऱ्या काळामध्ये महायुतीत वाद होऊ नये यासाठी वरिष्ठांनी याची दखल घेऊन त्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।